नमस्कार, शुभ सकाळ मित्रांनो. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर सकाळी उठल्यावरती नेहमीप्रमाणे देवाची पूजा केली. देवाची पूजा करून झाल्याच्या नंतर मग क्लासला जाण्यासाठी निघालो. तर रात्रीच्या पाऊस आणि वाऱ्यामुळे काजूचं अख्खच्या अख्खं झाड रस्त्यावरती पडलं होतं. बाजूने वाट काढून मग आम्ही पुढे गेलो. तर बसची वाट बघत होतो. बसची वाट बघता बघता बससुद्धा आली. मग आम्ही बसमध्ये बसलो आणि थेट गेलो होतो म्हणजे जाकादेवमध्ये. क्लास झाल्याच्या नंतर आम्ही थेट गेलो होतो म्हणजे सरांच्या रूमवरती. तिथे गेल्याच्या नंतर वहिनीने आम्हाला मस्तपैकी चहा बिस्किट खायला दिलं. तर चहा बिस्किट खाऊन झाल्याच्या नंतर मग आम्ही घरी येण्यासाठी निघालो. तर आज असं झालं की बसच बिघडली होती. त्यामुळे आम्हाला 9 किलोमीटर घरी चालत यावं लागलं. तर मी आणि माझा मित्र चालत येत असता रस्त्यामध्ये मस्तपैकी जांभळाचं झाड आम्हाला दिसलं. तर त्यावरती मस्तपैकी जांभळं पिकलेली होती. जांभळं खात खात आम्ही घरी आलो. घरी आल्याच्या नंतर संध्याकाळी मस्तपैकी मी चहा करायला घेतली. चहा करून झाल्याच्या नंतर चहा प्यायला घेतली. तर चहा बिस्किट खायला तुम्ही सुद्धा या. संध्याकाळी आपल्याकडे जेवायला ते म्हणजेच बिरड्याची भाजी, त्याचबरोबर खीर, रेन्या, कुरकुरे आणि भाकरी. तर तुम्ही सुद्धा या जेवायला. मी पण जेवतो. चला तर मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.